हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. जाहिरात कला या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे जाहिरातीची तोंड ओळख. जाहिरातीच्या तोंड ओळख मध्ये जाहिरात हा भाग बघतोय आणि त्याच्यामधला आज नवीन भाग बघणार आहे जाहिरातीचे फायदे किंवा महत्त्व. आता जाहिरातीचे फायदे आणि महत्त्व आपण बघताना आपल्या असं लक्षात येईल की म्हणजे सध्याचं जे युग आहे ते जाहिरातीचं युग झालेलं आहे. आपण त्याची उत्क्रांती बघताना बघितलंय की ती कशा प्रकारे विकसित होत गेलेला आहे. आणि आता तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे रोज रोज नवीन वस्तू बाजारात येत आहेत. तर बाजारपेठेचा विस्तार मात्र काय आला की मोठ्या प्रमाणावर झालेला आहे या तंत्रज्ञानामुळे, या माध्यमांच्यामुळे. आणि त्याच्यामुळे स्पर्धा सुद्धा वाढलेली आहे. मग जाहिरातीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की जाहिरात हा न टाळता येणारा घटक बनलेला आहे. अगदी आपला अविभाज्य भाग बनलेला आहे. प्रत्येक ग्राहक म्हणून, प्रत्येक व्यक्तीचा, उत्पादक म्हणून, त्याच्या कंपनीचा एक विशेष भाग म्हणून जाहिरात हा काय आहे की एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. तर जाहिरातीपासून विविध घटकांना फायदे होत असतात. तर असे फायदे आपण बघणार आहे. बघूया आपण जाहिरातीचे फायदे किंवा महत्त्व. तुम्हाला हा प्रश्न दोन प्रकारे विचारला जाईल. जाहिरातीचे फायदे सांगा किंवा जाहिरातीचे महत्त्व विशद करा. ते याच्यामधले आपण काही भाग बघणार आहे. ते या आकृतीवरून आपल्याला कळेल. एक म्हणजे काय की पहिला उत्पादकांना होणारे फायदे, नंतर ब जो आहे तो ग्राहकांना होणारे फायदे, किरकोळ व्यापाऱ्याला होणारे फायदे, विक्रेत्याला होणारे फायदे आणि समाजाला होणारे फायदे. तर हे जे फायदे आहेत वेगळ्या वेगळ्या समाजातील घटकांना फायदे होत असतात. आणि याचा सगळ्यांच्या वरती जाहिरातीचा खूप मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा या घटकांना काय फायदा होतो तो आपण एक एक बघूया. चला तर मग बघूया. उत्पादकांना होणारे फायदे. तर उत्पादक हा जो आहे तो महत्वाचा भाग म्हणजे काय काय तर तो काय करत असतो की एखादं उत्पादनाची निर्मिती करत असतो. आणि मग त्याच्यामुळे काय होते की वेगवेगळ्या घटकांना त्याचा फायदा होत असतो. तर आता या उत्पादकांना काय फायदा होणार आहे तर एक म्हणजे काय की त्याची विक्रय वृद्धी वाढणार आहे. त्याचं बेनिफिट होणार आहे मॅन्युफॅक्चरर वाल्यांना की जाहिरातीमुळे वस्तूला मोठ्या प्रमाणात मागणी होते. आणि मग जाहिरातीद्वारे ग्राहकांना आकर्षित केलं जातं, ती वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त केलं जातं, मन वळवलं जातं, त्यांचा दृष्टिकोन बदलला जातो. आणि आपलीच वस्तू ग्राहकाने खरेदी करावी यासाठी जाहिरात काय करत असते की खूप प्रयत्न करताना दिसत असते. म्हणजेच काय की जाहिरातीमध्ये विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी उत्पादकांना काय होतं की जाहिरातीचा फायदा होतो. नंतर दुसरा जर भाग बघितला तर आपण उत्पादित वस्तूची ओळख. नवीन वस्तू उत्पादित केल्यास, ती बाजारामध्ये आणल्यास तर त्या वस्तूविषयीची सर्व माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम जाहिरात करत असते. मग ग्राहकांच्या मनात खरेदीची प्रेरणा निर्माण केली जाते. मग त्यासाठी जाहिरात काय करते की प्रभावी आणि आकर्षक असा मजकूर तयार करते, चित्र तयार करते किंवा कुठल्याही एक प्रभावी माध्यमाचा वापर करून जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि वस्तूची ओळख कशी होईल हे काय होतं की जाहिरातीद्वारे होत असतं. शिवाय वस्तू बाजारात येण्या अगोदरच सर्व माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचते. त्यामुळं जेव्हा ग्राहक हा बाजारात जाणार आहे त्यावेळी माहिती असलेलीच वस्तू तो काय करू शकतो, खरेदी करू शकतो. नंतरचा फायदा होणार आहे तो म्हणजे स्पर्धेला तोंड देता येणार आहे. म्हणजे बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड देण्यासाठी उत्पादकाला जाहिरात ही मदत करते. मग जाहिरातीमुळे काय होते की उत्पादकाला बाजारपेठेतील स्पर्धकांना तोंड देणे शक्य होतं. उदाहरणार्थ बघा, आपण टीव्हीवरती बघत असतो. समजा जर कपड्यांचे साबण आहे, तर हे जे साबण आहे तर काय केलं जातं की एका साधारण साबण आहे आणि याने कपडे तुमचे स्वच्छ निघणार नाही, तर आमचा हा साबण आहे की तुम्ही हा साबण वापरल्यानंतर तुमचे कपडे अगदी स्वच्छ निघणार आहेत. अशा प्रकारे जाहिरात केली जाते. आणि जे स्पर्धक जाहिरात आहे त्याला साधारण संबोधलं जातं आणि आपलं जे प्रोडक्ट आहे ते काय केलं जातं की नावाने, रंगाने आकर्षक बनवलं जातं. म्हणजेच काय होतं की या अशा प्रकारे जाहिरात केली जाते. इव्हन आपण टूथपेस्टची पण जाहिरात जर बघितली तर काय होतं की त्यातल्या यात फरक काय केला जातो. आता सपोज पेप्सोडेंट आणि कोलगेट हे जर आपण बघितलं तर पेप्सोडेंट दाताचं पूर्ण संरक्षण करते, तर कोलगेट काय करते, दातांचं एकूण संरक्षण करते. बरोबर, टोटल प्रोटेक्शन देते. अशा प्रकारे काय केलं जातं की थोडासा बदल केला जातो आणि लोकांना कन्व्हिन्स केलं जातं, इंड्यूस केलं जातं आणि स्पर्धकांवरती मात करता येते. नंतर विस्तृत बाजारपेठ. विस्तृत बाजारपेठांचा स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विस्तार जाहिरातीमुळे शक्य होतो. तर याचाच काय होतं की उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण विस्तृत बाजारपेठ असल्यामुळे काय होणार आहे की जास्तीत जास्त उत्पादन
विकलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे फायदा काय होतो की उत्पादकांना जास्त होतो आणि जाहिरातीमुळे आपण काय करू शकतो की सगळीकडे ते प्रोडक्ट पोहोचवू शकतो. पण जर समजा जाहिरात नसती तर एखाद्या उत्पादकाला आपल्या वस्तूविषयीची माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता आली नसती. तेच काम आता जाहिरातीमुळे सोपं झाल्यामुळे काय आलंय की जाहिरात ही स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या बाजारपेठेचा विस्तार करू शकते आणि त्याचा फायदा उत्पादकांना होतो. नंतर चढ उतार रोखण्यास मदत होते. तर विक्रीत होणारी चढ उतार रोखण्यास सुद्धा जाहिरातीची काय होते की मदत होते. अनेकदा वस्तूंच्या विक्रीमध्ये काय होतं की हंगामी बदल केला जातो, हंगामी बदल होतात आणि प्रभावी जाहिरातीमुळे विक्रीमध्ये सातत्य निर्माण करता येते. म्हणजे काय होतं की समजा एखादे कोल्ड्रिंक्स असतील तर त्या काय होणार आहे की जेव्हा उन्हाळा येणार आहे त्यावेळी कोल्ड्रिंकच्या जाहिराती आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. किंवा कप सिरप असेल, सर्दीवरचे काही प्रोडक्ट असतील, सर्दी होऊ नये म्हणून असतील विक्स सारखे वगैरे, तर हे काय येणार आहे की हिवाळ्यामध्ये येणार आहेत, बरोबर. तर अशा प्रकारे काय होतं की हे हंगामी प्रोडक्ट आहेत. मग तरी सुद्धा कोल्ड्रिंक वर्षभर खपावं यासाठी काय केलं जाते की सातत्यानं जाहिरात केली जाते. म्हणजे मग ते प्रोडक्ट काय होतं लक्षात राहतं आणि भले प्रमाण जरी कमी असलं इतर 2 ऋतूंमध्ये तरी सुद्धा काय होतं की त्याचं उत्पादन होत राहतं, त्याचा खप होत राहतो आणि मग मात्र हंगामात त्याच्या मात्र जास्त काय होतं की खप होताना दिसतो. म्हणजेच काय की जाहिरात हे काम करते की चढ उतार रोखण्यास सुद्धा मदत करताना दिसते. नंतर बौद्ध चिन्हांची प्रतिमा. तर बौद्ध चिन्हांची प्रतिमा जर बघितली तर बौद्ध चिन्हाचा व चित्राचा वापर करून स्पर्धकामध्ये आपली वस्तू कशी चांगली आहे हे जाहिरातीद्वारे उत्पादक ग्राहकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं की दर्जेदार वस्तूंची परिणामकारक जाहिरात स्पर्धेच्या काळात आवश्यक आहे. मग त्यामुळे बौद्ध चिन्हांची चांगली प्रतिमा ग्राहकांच्या मनामध्ये तयार होते. मग आता आपल्यात बघा की बौद्ध चिन्ह आपल्याला माहिती आहे, थम्सअप असेल तर थम आहे किंवा आणखी असे बरेच प्रोडक्ट आहेत की आपल्याला त्यांच्या बौद्ध चिन्हावरून ते ओळखतात आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांचं बाजारपेठेत एक स्थान निर्माण झालेलं आहे आणि जाहिरातीमुळे ह्या बौद्ध चिन्हांची चांगली प्रतिमा समाजामध्ये किंवा ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. नंतर आपण बघूया नावलौकिक. नावलौकिका सुद्धा जाहिरात निश्चितच मदत करते. कारण उत्पादक स्वतःचा नावलौकिक काय करतो की या जाहिरातीमुळे द्वारे निर्माण करत असतो. उत्पादकांच्या नावावरून वस्तूचा दर्जा ओळखला जातो. शिवाय जाहिरात उत्पादकाचे नावलौकिक बाजारपेठेत निर्माण करते. म्हणजे समजा अमूल प्रोडक्ट जे आहे, आता अमूलचं जर बघितलं तर पहिल्यांदा समजा अमूलचं दूध आलं असेल, बरोबर. मग दुधाचे पदार्थ सगळे वापरले जाऊ लागले सगळीकडे आणि मग त्याच्यामुळे एक विश्वास निर्माण झाला आणि नंतर मग काय होऊ लागले की अमूलचे वेगळे वेगळे पदार्थ येऊ लागले. आता जर मार्केटमध्ये बघितले तर इतके डेअरी प्रोडक्ट आहेत अमूलचे की आपल्याला आता माहिती आहे की अमूलचं प्रोडक्ट आहे सो इट इज गुड, तर क्वालिटी त्याची गुड असणार आहे. म्हणजे काय होणार, लोक ते आपोआप वापरणार आहे, बरोबर. म्हणजे हा एक नावलौकिक तयार झालेला असतो आणि त्याच्यामुळे त्यांचे किती उत्पादन आलं तर लोक काय होऊ शकतात की विश्वासाने ती दुसरी वस्तू सुद्धा खरेदी करू शकतात. जर पुढचं आपण बघितलं तर मध्यस्थ व विक्रेत्यांचे कार्य सुलभ होते. मग जाहिरातीमुळे मध्यस्थ व विक्रेत्यांचे कार्य काय होते की सुलभ होते. विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे ग्राहकांना वस्तूंची प्राथमिक माहिती मिळालेली असते आणि त्याच्यामुळे काय होते की विक्रेता ग्राहकांना भेटतो आणि तेव्हा त्याला विक्रीवृद्धीचा फार परिश्रम घ्यावे लागत नाही, कारण ऑलरेडीच काय होतं की त्यांना जाहिरातीद्वारे ते प्रोडक्ट माहिती असतं. त्यामुळे मध्यस्थ आणि विक्रेत्यांचे काम सुद्धा काय होते की सुलभ होतं. म्हणजे आपण दुकानात गेल्या गेल्या लगेच म्हणतो की मला कोलगेट द्या, दुकानात गेले की लगेच म्हणतो पेप्सोडेंट द्या, मिसवाक द्या. म्हणजे ह्या आपण काय करतो की डायरेक्ट आपण टूथपेस्ट मागतो, कारण आपल्याला ती जाहिरात माहिती आहे किंवा ते प्रोडक्ट ऑलरेडी माहिती आहे, बरोबर. मला हे पार्ले बिस्किट द्या किंवा मला डेअरी मिल्क द्या, हे ऑलरेडी आपल्याला काय माहिती आहे की प्रोडक्टची नावं माहिती आहेत, त्यांचं क्वालिटी माहिती आहे किंवा त्याच्या जाहिराती ह्या परिणामकारक झालेल्या आहेत. त्यामुळे आपण दुकानात गेल्याबरोबर डायरेक्ट तो वस्तू मागतो. त्यामुळं विक्रेत्याचे आणि मध्यस्थांचे काम काय होते की सुलभ होते. नंतर खर्चात बचत होते. तर प्रभावी जाहिरातीमुळे वस्तूंचा साठा जास्त काळ करावा लागत नाही. मग त्यामुळे काय होतं की साठवणुकीचा खर्च, गोदामाचा खर्च यांची बचत होते आणि जाहिरातीमुळे मागणी वाढते. तर मागणी वाढल्यामुळे काय होते की उत्पादनात वाढ होते आणि मोठ्या प्रमाणावरची जी उत्पादनांचे विविध फायदे जे आहेत ते ग्राहकांना सुद्धा मिळतात आणि उत्पादन खर्च, वितरण खर्च याच्यात सुद्धा काय होते की बचत होते आणि उत्पादकांना त्याचा फायदा होतो. नंतर आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टींच्यामुळे काय होणार आहे की खर्चात सुद्धा वाढ होणार, गुणवत्तेत
तर या सगळ्यामुळे काय होणार की गुणवत्ता सुद्धा वाढणार आहे. नक्कीच काय होणार, प्रभावी जाहिरातीमुळे लोक काय करणार, खरेदी करणार वस्तू, त्याचा नावलौकिक होणार, उत्पादन मोठ्या प्रमाणावरती मोठ्या नफ्यामध्ये खपलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होते की मोठ्या प्रमाणावरील काही नफ्यांचा उपयोग काय होतो, संशोधन व विकास म्हणजे R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी या प्रक्रियेवरती करता येतो. आणि त्याच्यामुळे काय होते की उत्पादनाची गुणवत्ता सुद्धा वाढू शकते. आणि त्याच्यामुळे संशोधन विकासामुळे काय होते की वाढ होते आणि उत्पादन खर्चातही बचत होते. म्हणजेच काय की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाहिरातीमुळे होत असल्यामुळे उत्पादकांचा बराचसाच खर्च कमी होतो. आणि त्याच्यामुळे संशोधन आणि जे डेव्हलपमेंट आहे त्यावरती काय होतं की उत्पादकांना आपले पैसे खर्च करता येऊ शकतात. तर हे झाले उत्पादकांना होणारे फायदे. ग्राहकांना होणारे फायदे बघणार आहे. याच्या आधी आपण जाहिरातीचे उत्पादकांना होणारे फायदे बघितले होते. तर आज आपण जाहिरातीमुळे ग्राहकांना होणारे फायदे बघणार आहे. तर ग्राहकांना काय फायदे होणार आहे, तर पहिल्यांदा म्हणजे काय होणार आहे की माहिती होणार आहे. तर बाजारपेठेतील वस्तू व सेवांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जी आहे ती जाहिरातीद्वारे पुरवता येते ग्राहकांपर्यंत. आणि मग त्याचप्रमाणे काय होते की वस्तूंची वैशिष्ट्ये, त्याच्या किमती, त्याची वापरण्याची पद्धत, ते कशा प्रकारे वापरले गेलं पाहिजे, त्याची ॲक्च्युअली प्राइस काय आहे, ही सगळी माहिती काय होते की ग्राहकांना मिळते. आणि त्यामुळे ग्राहक काय करतो की चटकन वस्तू निवडतो आणि तो गोंधळात पडत नाही दुकानात गेल्यानंतर कुठली घ्यायची, किंवा उगाच प्राइस बघत राहत नाही. कारण त्याला ऑलरेडी काय होणार आहेत की जाहिरातीमुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आधीच कळणार आहेत, त्याची आधीच माहिती होणार आहे. नंतरचं आपण बघूया तर कमी किमतीतील वस्तू. तर घराकडे याचा फायदा काय होणार आहे की प्रभावी जाहिरातीमुळे काय होणार आहे की उत्पादनाला फायदाच होणार, उत्पादनाचे फायदे होणार आहे. म्हणजे त्यामुळे उत्पादन खर्चात घट होणार आहे आणि पर्यायाने कमी किमतीत वस्तूंची ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ऑलरेडी प्राइस असल्यामुळे मग लोक काय होणार की आपल्या खिशाला कुठली परवडणार आहे म्हणून लोक ती वस्तू खरेदी करणार आहे. आणि मग जास्त वस्तू खरेदी झाली तर निश्चितच काय होणार, उत्पादकांना फायदा होणार. उत्पादकांना फायदा झाला तर मग त्या वस्तूच्या निर्मितीमध्ये काय होणार आहे की घट होणार आहे. म्हणजे निर्मितीच्या खर्चामध्ये घट होणार आहे. आणि पर्यायाने काय होणार की आपल्याला सुद्धा कमी किमतीमध्ये वस्तू खरेदी करता येणार आहे. नंतर स्पर्धेचा फायदा. तर या ज्या उत्पादक लोक आहेत त्या उत्पादकांच्यामुळे काय होतात की त्यांच्या एकमेकांच्यात काय होतात की स्पर्धा सुरू राहतात. म्हणजेच काय की समजा एका स्पर्धकाने एखाद्या उत्पादनावरती सवलत दिली असेल, सूट दिली असेल, किंवा एखादी वस्तूच फ्री ठेवली असेल, तर मग काय करतो की दुसरा पण जो स्पर्धक आहे तो देखील काय करतो की त्याचप्रमाणे वस्तू सवलत वगैरे देत असतो. आणि ह्या दोन्हींच्या म्हणजे आपली उत्पादन कसं प्रभावी आहे या सांगण्याच्या नादामध्ये आपल्या ग्राहकांना मात्र काय होतो की त्याचा फायदा होताना दिसतो. मग म्हणजे काय ना, या स्पर्धा उत्पादकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये काय होतात, निर्माण होत असतात. आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक उत्पादक व्यापारी ग्राहकांना आकर्षित करत असतो आणि आकर्षित करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना राबवतो. म्हणजे समजा एखादा साबण असेल तर साबणावरती काय करणार की 20% फ्री असेल, तर त्याचा स्पर्धक जो असणार आहे तो पण काय करणार, त्याच्या साबणावरती मग 30% सूट देणार. बरोबर. मग 30% सूट दिलं तर मग हा 20% वाला एक पेन ही देणार. अशा पद्धतीने काय होते की ते स्पर्धा करत राहतात आणि फायदा मात्र काय होते की ग्राहकांना होतो. या स्पर्धेचा फायदा ग्राहकांना चांगल्या प्रकारे होताना दिसतो. नंतर राहणीमानाचा दर्जा वाढवणे. आधुनिकतेप्रमाणे काय होते की नवीन नवीन वस्तूंची माहिती ग्राहकांना पुरवली जाते, त्यांना आकर्षित केलं जातं आणि मग ग्राहक काय करतो की ती वस्तू खरेदी करतो. मग सुखद व चैनीच्या वस्तूंची सवय लोकांना लागते, त्यामुळे लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढतो. थोडक्यात काय की उपभोक्त्याच्या राहणीमानाचा दर्जा वाढवण्याचं काम जाहिरातच करत असते. म्हणजेच आपण जाहिराती बघतो की तुमच्या घरात हा फॅन लावा की त्याच्यामुळे तो तुमच्या हॉलला चांगला लुक पण देणार आहे आणि तुम्हाला थंड हवाही मिळणार आहे. बरोबर. अशा प्रकारे सांगितलं तर मग लोक तो फॅन खरेदी करतात. आणि मग दुसऱ्या प्रकारे एक लाईट्सचा असेल तर तुम्ही हा बल्ब वापरा आणि मग त्याच्यामुळे तुमची लाईट सेव्ह होणार आहे आणि चांगला प्रकाश देखील मिळणार आहे. तर अशा प्रकारे काय होतं की जाहिराती आपण बघतो. प्रेस्टिजची जाहिरात आठवून बघा की अशा प्रकारे इमोशनल केलं जातं की तुमच्या घरात प्रेस्टिजचा कुकर नाही आहे, तर अशी जाहिरात केली जाते आणि त्याच्यामुळे लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुद्धा वाढतो. नवीन नवीन ज्या मशिनरी आलेल्या आहेत, म्हणजे आता तुमच्या आता वॉशिंग मशीन
अशा प्रकारचं वॉशिंग मशीन वाचवा, की त्याच्यामुळे काय होणार आहे की घरातल्या स्त्रियांचं काम कमी होणार आहे. मग ती वस्तू खरेदी केली जाते. मग तुमच्या घरात वॉशिंग मशीन असणं मग ही नीड होते, एक तुमची गरज बनते. तसंच टीव्हीच्या बाबतीत आहे, तुमच्यात LED टीव्ही असला पाहिजे. मग त्याने स्पेस कमी होणार आहे, चांगला लुक दिसणार आहे, डिजिटल कलर्स दिसणार आहेत. हे सगळं ते जे काय केले जातं वैशिष्ट्ये आपल्याला सांगितले जातात आणि तुमच्या घरामध्ये हा टीव्ही असणं हे काय की एक तुमचा दर्जा स्टेटसचं वाढवण्याचं काम आहे असं सांगितलं जातं आणि पर्यायाने राहणीमानाचा दर्जा वाढवण्याचं काम जाहिरात करते. नंतर काय होणार आहे की ग्राहकांना शिक्षण मिळते. तर जाहिरात ग्राहकांना वस्तूंची माहिती पुरवते आणि त्याच्याबरोबर शिक्षणही देते. वस्तू कशी हाताळावी, वस्तूचा योग्य वापर कसा करावा, त्याचा आरोग्यावर काय परिणाम होणार आहे, म्हणजे औषधाच्या बाबतीत हे सांगितलं जातं की त्याचा तुमच्या शरीरावरती काय परिणाम होणार आहे. तुम्ही जर हे विक्स वापरलात तर काय होणार आहे की तुमची सर्दी लगेच जाणार आहे. हे कफ सिरप वापरलं तर तुम्हाला लगेच परिणाम होणार आहे. तुम्ही असं बरेच काय केलं जातात की सांगितलं जातं, जसं सेन्सोडाईन जी टूथपेस्ट आहे ती वापरली तर तुमच्या दातातले ज्या वेदना आहेत त्या कमी होणार आहेत. तुमचं एखादी पेस्ट वापरली तर तुमचे दात मजबूत होणार आहे. अशा प्रकारे बऱ्याच प्रकारे काय केलं जातं की ग्राहकांना शिक्षित करण्याचं काम केलं जातं. आणि मग तुम्ही हात धुवा, दात घासा, तुमचे फरशा स्वच्छ ठेवा, ह्या सगळं काय केलं जातं की लोकांना सांगण्याचं काम जाहिरातीद्वारे होऊ शकतं. नंतर ग्राहक समाधान. तर ग्राहकांचे समाधान हा जाहिरातीचा मुख्य उद्देश असतो. मग जाहिरातीमुळे काय होतं की ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू योग्य किमतीत व गरजेप्रमाणे उपलब्ध होतात. तसेच वस्तूविषयी सर्व माहिती आणि शिक्षण यामुळे सुद्धा ग्राहक समाधानी होतो, की आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत हे लोकांना कळतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्याचा फायदा ग्राहकांना होतो. नंतर होईल कमी वेळात व श्रमात खरेदी. मग कमी वेळात किंवा कमी श्रमात खरेदी होते. जाहिरातीमुळे वस्तूला प्रसिद्धी मिळते, त्याची वस्तू व्यापारी आपल्या दुकानात ठेवतात आणि त्यामुळे हव्या असणाऱ्या वस्तू कोणत्या दुकानात मिळतील याची माहिती ग्राहकांना मिळते आणि त्याचा शोध घ्यावा लागत नाही. मग याविषयी काय होते की या वस्तूंच्या नावावरील विश्वासामुळे ग्राहक डोळे झाकून काय करतात, ती वस्तू खरेदी करतात आणि हे खरेदी करणं सुलभ होतं आणि कमी श्रमात होतं, कारण ऑलरेडी आपल्याला त्या वस्तूची माहिती आहे, कुठल्या दुकानात मिळणार आहे हेही माहिती आहे. प्रत्येक कॉस्मेटिक दुकानामध्ये हे क्रीम मिळणार आहे असं सांगितलं जातं. म्हणून डायरेक्ट कॉस्मेटिकच्या दुकानात जाणे, ती वस्तू खरेदी करणे, त्यामुळे कमी वेळात आणि कमी श्रमात वस्तू खरेदी केली जाऊ शकते. नंतर निवडीचा वाव मिळतो. नक्कीच, कारण बाजारपेठेतील वस्तूंची सर्व माहिती व शिक्षण ग्राहकांना अगोदरच मिळालेलं असतं. त्यामुळे आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू ग्राहकांना सहज निवडता येतात आणि विविध वस्तूंची माहिती असल्यामुळे काय होतं की अनेक उत्पादनामधून एका वस्तूची निवड करण्यास वाव मिळतो. म्हणजेच काय की आता समजा भरपूर चॉकलेट्स आहेत, बरोबर. पर्क आहे, डेअरी मिल्क आहे, मंच आहे किंवा बरेच असे प्रकार आहेत चॉकलेट्सचे. तुम्हाला एक कुठलं चॉकलेट हवं आहे, मला डेअरी मिल्क हवं आहे. सो दुकानात जाणे डायरेक्ट काय केलं जातं की डेअरी मिल्क मागितलं जातं, कारण आपल्याला त्याची माहिती आहे, त्याची टेस्ट माहिती आहे, ती कशी आहे ती माहिती आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट काय करतो की ती खरेदी करतो. अशा प्रकारे काय होतं की निवडीस वाव मिळतो, कारण जाहिरातीमुळे आपल्याला ऑलरेडी त्याच्याबद्दलची माहिती झालेली असते. नंतर दृष्टिकोनात बदल होतो. नक्कीच ग्राहकांच्या दृष्टिकोनात बदल करण्याचं काम जाहिरात करत असते, एक महत्त्वाची भूमिकाच बजावत असते. तर अलीकडे प्रभावी जाहिरातीमुळे काय आलं की क्रेडिट कार्ड व ATM हे जीवनावश्यक घटक बनलेले आहेत, की त्याच्यामुळे काय होतं की एक दृष्टिकोनात बदल झालेला आहे, की आपण आपल्या स्टेटसमध्ये बदल झाला आहे, की आपण ते स्मार्ट कार्ड वापरणे किंवा ते ATM कार्ड वापरणे, क्रेडिट कार्ड वापरणे या गोष्टी केल्या जातात. तर अशा प्रकारे काय होते की ग्राहकांना अगदी वस्तू खरेदी करण्यापासून ते त्यांचं स्टेटस चेंज करण्यापर्यंतचं काम काय करते की जाहिरात करते आणि जाहिरातीमुळे काय होतं की ग्राहकांना सुद्धा फायदा होतो. तर बघूया आपण किरकोळ व्यापाऱ्यांना होणारे फायदे. तर बेनिफिट्स टू रिटेलर्स. तर त्याच्यामध्ये एक बघूया आपण त्वरित विक्री. तर किरकोळ व्यापारी जे आहेत ते जाहिरातीद्वारे काय करतात की स्थानिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात, बरोबर. कारण ते काय आहेत की रिटेलर आहेत, छोटे व्यापारी आहेत आणि स्थानिक खरेदीदार त्याच्यामुळे जागृत होतात. त्यामुळे ते त्या किरकोळ व्यापाऱ्यांना नेहमी खरेदी करतात. परिणामी त्याच्या मालाची त्वरित विक्री होत असते, बरोबर. तर त्वरित विक्री होण्यास सुद्धा किरकोळ व्यापाऱ्यांना फायदे होतात. नंतर बघूया आपण ते म्हणजे जुन्या साठ्याची विक्री. तर प्रभावी जाहिरातीमुळे काय होते की किरकोळ व्यापारी मालाचा जो जुना साठा आहे तोही विकू शकतो. विक्रीसाठी त्याला स्वतंत्रपणे प्रयत्न करावे लागत नाही.
मग कोणत्याही व्यापारी खेळत्या भांडवलाची रक्कम गुंतवून ठेवणं पसंत करत नाही, बरोबर ना. त्यासाठी प्रभावी जाहिरातीद्वारे काय होतं की विविध योजना राबवून जुना साठा अगोदर विकतो. म्हणजे मग तो सेल लावतो किंवा आपला आधीच साठा आहे तो पूर्ण संपल्याशिवाय दुसरा तो आणत नाही. आणि त्यासाठी मग तो काय करतो की वेगळ्या वेगळ्या जाहिराती करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा जो जुना साठा आहे तो पटकन काय होऊ शकतो, विक्री केली जाऊ शकते. नंतर येणार आहे कमी भांडवल, स्पर्धेला तोंड देणे सुलभ. त्यानंतर आपण बघणार आहे स्पर्धेला तोंड देणे सुलभ होते. तर बाजारपेठेतील इतर जे किरकोळ व्यापाऱ्यांच्या स्पर्धेला तोंड देण्याचं सामर्थ्य जाहिरातीत आहे. म्हणजे नवीन सुरू केलेल्या दुकानाच्या बाबतीत तर जाहिरातीचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो ह्या जाहिरातीमुळेच. ओके. नंतर आपण बघूया कमी भांडवलात धंदा. तर जाहिरातीमुळे काय होतं की मालाला मोठ्या प्रमाणावर मागणी येते. जसजशी मागणी येईल त्याप्रमाणे विक्री केली जाते. त्यामुळे कमी भांडवलात धंदा करणे शक्य होते. मग काय होतं किरकोळ विक्रेते जे आहेत ते हल्ली लोकप्रिय बोधनामे व चिन्हे असलेल्या वस्तूंची विक्री करणे पसंत करतात. म्हणजे एखादं सॅमसंगचं एखादं शोरूम असेल तर तिथं सॅमसंगच्याच वस्तू मिळणार आहेत, किंवा टाटा मोटर्स असतील तर तिथे टाटावाल्यांचीच सगळ्या गाड्या मिळणार आहेत. तर अशा प्रकारे काय केलं जातं की एक बोधचिन्ह किंवा एक ठराविक ब्रँडचीच काय केल्या जातात की छोटी दुकानं निघतात आणि तेच वस्तू काय होतात की खरेदी केली जाते लोकांच्याकडून आणि या किरकोळ व्यापाऱ्यांच्याकडून ती काय होते की विक्री होते. मग त्यानुसार ते काय करतात जाहिराती आकर्षक बनवण्याचं काम करतात की आमच्याकडे याच सॅमसंग या रिनाउंडेड कंपनीचेच प्रोडक्ट आहेत, टाटा मोटर्स वाल्यांचेच आमच्याकडे मोटर्स आहेत. हे अशा प्रकारे काय केलं जाते की जाहिरात केली जाते आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा किरकोळ व्यापाऱ्यांना स्थानिक पातळीवर होताना दिसतो. नंतर आपण बघूया विक्री खर्चात कपात व नफ्यामध्ये वाढ होते. तर प्रभावी व आकर्षित जाहिरातीमुळे काय होतं की किरकोळ व्यापाऱ्यास विक्रीसाठी वेगळे प्रयत्न करावेच लागत नाही आणि सजावट व विक्रेते यांच्यावर सुद्धा कमी खर्च करावा लागतो. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांच्या विक्रीत वाढ होते परंतु खर्च कमी होतो आणि पर्यायाने नफा वाढतो, बरोबर. जर मोठे व्यापारी असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी लागणार आहे, पण त्या मोठ्या जाहिरातीचा फायदा हा किरकोळ व्यापाऱ्यांना देखील होत असतो. मग त्या प्रभावी जाहिराती ह्या काय होतात की आकर्षक वगैरे असतात. आता इतर माध्यम आपण जर बघितली तर काय करणार आहे उत्पादक जो आहे तो मुळातच काय करतो की टीव्हीवर जाहिरात देतो, रेडिओवर देतो, वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देतो, मॅगझिन्स काढतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या जाहिरातीचा फायदा हा किरकोळ व्यापाऱ्यांना होत असतो, कारण त्यांना सेपरेट जाहिरात करण्याची गरज नाही. त्यांना फक्त त्यांच्या दुकानापुरतीची जाहिरात, त्यांच्या शोरूम पुरतीची जाहिरात किंवा सजावट ह्या गोष्टीच फक्त काय केल्या जातात की लोकांना आकर्षित करण्यासाठी पुरेशा असतात. म्हणजे त्या दुकानावरती काय सेल लावले किंवा त्या फक्त त्यांच्या दुकानांच्या पाट्या लावल्या, एक दोन फ्लेक्स लावले तरी त्या लोकांपर्यंत जाहिरात पोहोचते. त्यांना उत्पादकांच्या एवढा जाहिरातीवरती खर्च करावा लागत नाही, कारण आपोआपच काय होते की त्यांची जाहिरात ही होत असते आणि त्याच्यामुळे काय होते नफ्यामध्ये सुद्धा वाढ होते, परंतु खर्चात मात्र काय होते की कपात होताना दिसते. नंतर नावलौकिकात वाढ होते. तर प्रभावी व आकर्षक जाहिरातीमुळे काय होतं की किरकोळ व्यापाऱ्यांचा बाजारात नावलौकिक वाढतो. स्थानिक बाजारपेठेत किरकोळ व्यापाऱ्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. हे जाहिरातीमुळेच काय होतं की शक्य होतं. नंतर विक्रीसाठी विशेष वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण ते ऑलरेडीच काय होतात की उत्पादकच करत असतात. किरकोळ व्यापाऱ्यांच्या विक्रीचे प्रयत्न जाहिरात करते आणि त्यामुळे विक्रीसाठी किरकोळ व्यापाऱ्याला वेगळे विशेष असे प्रयत्न करावेच लागत नाहीत. त्यामुळे काय होते की किरकोळ व्यापाऱ्यांना देखील जाहिरातीचे खूप फायदे होताना दिसतात. तर आपण बघणार आहे आज जाहिरातीपासून विक्रेत्याला होणारे फायदे. तर याच्या आधी आपण बघितले की जाहिरातीमुळे उत्पादकांना होणारे फायदे बघितले, नंतर ग्राहकांना होणारे फायदे बघितले, नंतर किरकोळ व्यापाऱ्यांना होणारे फायदे बघितले आणि आता आपण बघतो की विक्रेत्याला काय फायदे होणार आहेत. ओके. तर किरकोळ व्यापाऱ्यांच्या विक्रीचे जे प्रयत्न आहेत ते जाहिरात करत असते, बरोबर. तर हे आपण बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहे की जाहिरातीपासून विक्रेत्याला होणारे फायदे. एक आहे ते म्हणजे सुलभ विक्री. तर प्रभावी जाहिरात विक्रेत्याचे काम सुलभ करते. मग विक्रेत्याला काय होतं की मालाविषयी सर्व माहिती द्यावी लागत नाही आणि कारण काय होतं की माहिती देण्याचे काम जाहिरात करते. प्रभावी जाहिरात ग्राहकांना आकर्षित सुद्धा करते. म्हणजेच काय होते की आपोआप काय होते की विक्री होते आणि जाहिरातीमुळे विक्री एकदम मदत होते आपल्याला की आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाही, कारण लोकांना ऑलरेडीच त्याच्याबद्दल काय असते की माहिती असते. नंतर आपण बघूया ते म्हणजे काय मोठ्या प्रमाणावर आदेश मिळतो.
म्हणजेच काय की आदेश मिळतो म्हणजे ऑर्डर मिळते. तर जाहिरातीमुळे विक्रेता मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळवतो. म्हणजे नक्कीच काय होणार आहे की त्याची विक्री होणार आहे, लोक खरेदी करणार आहेत आणि त्याच्यामुळे तो मोठ्या प्रमाणावरती काय करू शकतो, आदेश मिळवू शकतो, म्हणजेच ऑर्डर घेऊ शकतो आणि त्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होते, ती म्हणजे जाहिरातीमुळे. नंतर आपण बघूया की आदराची वागणूक मिळते. तर ग्राहकांकडून विक्रेत्याला चांगली वागणूक व सन्मान मिळतो. कारण काय होतं की विक्रेता दर्जेदार वस्तू विकतो, त्याची कल्पना ग्राहकांना जाहिरातीमुळे अगोदरच आलेली असते. म्हणजे लोक काय करतात की जाहिराती बघून, वाचून त्या प्रोडक्ट विषयी काय होते की त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होतो आणि ती वस्तू त्यांना खूप आवडते आणि त्याच्यामुळे काय होतं की ते जेव्हा दुकानात वस्तू खरेदी करायला जातात, वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर मग मात्र डायरेक्ट तीच वस्तू ती मागतात आणि मग ती वस्तू त्या दुकानात अवेलेबल असते आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तो फायदा विक्रेत्याला होताना दिसतो आणि मग समाजामध्ये त्याला आदराचं स्थान प्राप्त होतं. नंतरचं येईल समाधान. तर प्रभावी जाहिरातीमुळे ज्या संघटनेसाठी विक्रेता काम करतो त्या संघटनेचा लौकिक वाढतो आणि याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे विक्रेता सुखावतो आणि म्हणजेच त्याला काय होते की मानसिक समाधान मिळते. संघटनेसाठी अधिक चांगल्या प्रकारे मग तो आणखी काम करायला लागतो. कारण एखादी संघटना काय करते की आपले हा विक्रेता जो आहे तो वस्तू जास्त खरेदी करतोय, तो जास्त ऑर्डर आपल्यापासून घेतोय, हे ज्यावेळी कळतं त्यावेळी संघटना पण त्याला काय करते की मदत करते किंवा त्याचा मान सन्मान करते की त्याचं नावलौकिक होतं आणि मग त्याच्यामुळे विक्रेता सुद्धा काय होतं की समाधानी होतो. आणि नंतर पुढची दाराचा प्रतिसाद आपण बघूया. तर विक्रेता जो आहे तो काय करतो की ग्राहकांकडून वस्तूंची किंमत, वैशिष्ट्ये व इतर माहिती जी आहे ती माहिती काय करतो, गोळा करतो. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद व प्रक्रिया विक्रेत्याला समजतात. त्यामुळे विक्रेत्याला उत्पादकांच्या मदतीनेच काय होते की बदल करता येतो. बरोबर, म्हणजे खरेदीला प्रतिसाद त्या पद्धतीने देता येतो. कारण त्याची वस्तू, वैशिष्ट्ये हे इतर माहिती ही काय होते की विक्रेता ग्राहकांच्याकडूनच गोळा करतो आणि त्यामुळे ग्राहकांना कुठल्या वस्तूला जास्त प्रतिसाद देतात हे काय करतो की तो ओळखतो आणि त्या पद्धतीनेच काय होतं की त्याच्या मदतीने आपल्यामध्ये बदल करून घेतो. पुढचं जर बघितलं तर वेळेची बचत होते. वस्तू व सेवेविषयी ग्राहक अगोदरच काय होतात की जाहिरातीमुळे परिचित असतात. वस्तू व सेवांची प्रत्यक्ष विक्री करताना विक्रेत्याला ग्राहकांना जास्त वेळ देण्याची गरज भासत नाही. कारण कमी वेळेमध्ये काय होते की लगेचच त्याची विक्री होऊ शकते, त्वरित विक्री होऊ शकते, कारण ऑलरेडी जाहिरातीमुळे त्यांना ते उत्पादन परिचित असतं. नंतर जाहिरात न केलेल्या मालाची विक्री. मग विक्रेता जाहिरात केलेल्या मालाची विक्री करत असल्याने ग्राहकांच्या त्यांच्यावरील विश्वास वाढतो आणि त्याच्यामुळे आदर निर्माण होतो. त्यामुळे विक्रेता ज्या मालाची जाहिरात केली नाही असाही माल विकतो. म्हणजे समजा आपण एक दुकानात गेलो आणि आपल्याला पेस्ट हवी आणि आपण जर म्हटलं की आम्हाला ही एक टूथपेस्ट हवी आहे आणि तो जर म्हणाला की त्याच्याकडे अवेलेबल नसेल, त्या संपल्या असतील किंवा त्याच्या दुकानात त्या नसतील, तर मात्र काय होईल की तो म्हणतो की ही घ्या, ही नवीन आले बाजारात, ही एकदा वापरून बघा, खूप चांगली आहे, ती आल्यावर नेक्स्ट टाइम ती घेऊन जा. म्हणजेच काय होतं की मग तो ग्राहक काय करतो, ती वस्तू खरेदी करतो. कारण त्याने इतक्या वेळा त्याला हवी असणारी पेस्ट त्याने त्याच्याकडून खरेदी केली आहे. मग आता जर तो नवीन देत असेल तर तो काय करतो की आपणच ती नवीन वस्तू सुद्धा ट्राय करण्यासाठी घेऊन जातो आणि मग त्याच्यामुळे ज्या वस्तूची जाहिरात झालेली नाही ती वस्तू सुद्धा विक्रेत्याकडून विकली जाते आणि ग्राहकांच्याकडून सुद्धा खरेदी केली जाऊ शकते. ती म्हणजे काय होते की विक्रेत्यांच्यावरती त्या स्थानिक ग्राहकांचा विश्वास निर्माण झालेला असतो. तर अशा प्रकारे हा आपण छोटासा पॉइंट बघितला की जाहिरातीपासून विक्रेत्यांना होणारे फायदे. समाजाला होणारे फायदे बघणार आहे. तर या सगळ्या बघितलं समाजाचे जे सगळे घटक आहेत त्या सगळ्यांना जाहिरातीचा फायदा कुठे ना कुठे होताना आपल्याला दिसत आहे. तर बघूया आपण जाहिरातीपासून समाजाला होणारे फायदे, बेनिफिट्स टू द सोसायटी. तर एक म्हणजे काय येणार आहे की राहणीमान उंचावते. तर आवश्यक गरजा व चैनीच्या गरजा किती प्रमाणात पूर्ण केल्या जातात यावर लोकांच्या राहणीमानाचा दर्जा अवलंबून असतो. बरोबर, जेव्हा आपल्याला ज्या आपल्या बेसिक नीड्स आहेत, मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर इतर गोष्टी सुद्धा जेव्हा खरेदी होतात, ज्या आपल्या चैनीच्या असतात किंवा आणखी आवश्यक ज्या गरजा असतात, तर त्यांची जेव्हा खरेदी केली जाते तर त्यावरून आपल्याला कळते की लोकांचा राहणीमानाचा दर्जा कसा आहे. मग जाहिरातीमुळे नवीन नवीन वस्तूंच्या गरजा निर्माण केल्या जातात, त्यांचा वापर होतो आणि आपोआपच राहणीमानाचा दर्जा उंचावतो.
म्हणजेच काय होणार आहे की आपल्याला जसं फॅनचं उदाहरण आपण बघतोय की हा फॅन तुम्ही वापरा, एसी तुमच्या घरात असला पाहिजे, आणि किंवा तुमच्या घरामध्ये हे हँडवॉश असलं पाहिजे, की तुम्ही हे वापरत नाही का, तुम्ही ही वस्तू वापरा किंवा हे मसाले वापरा. हे काय केलं जातं की जाहिरातीद्वारे लोकांना सांगितलं जातं. नंतर आपण पुढचं तर रोजगार निर्मिती बघूया. तर जाहिरात संस्था या पूर्णपणे धंदेवाईक असतात. यामध्ये अनेक स्त्री पुरुषांना विविध प्रकारच्या कामाच्या संधी उपलब्ध असतात. मग प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काय होतं की अनेक संधी उपलब्ध होतात. मग यामध्ये मग जाहिरात बघितलं तर एखादं पोस्टर साधं आपण बघितलं तर पोस्टरवरती मग समजा डिझाईन काढायचं असेल तर मग काय होणार, पेंटर लागणार आहे, त्याच्यावर मजकूर लिहिणार म्हणजे लेखक लागणार आहे. जर तो आपण डिजिटल जर पोस्टर बनवला तर आपण तो डिजिटल पोस्टर बनवणारे जे आहेत म्हणजे मग त्याला कॉम्प्युटर पाहिजे. तर ह्या सगळ्या ऑपरेटर लागणार आहे, की जेणेकरून काय करेल की ह्या सगळ्यांना काय होतं की एक प्रकारचा रोजगारच निर्माण होतो. मग त्याच्यामध्ये संवाद लेखक, आर्टिस्ट, संपादक, हिशोबाचं काम करणारा अकाउंटंट असेल, रंगकाम करणारे, इतर अनेक कारागिरांना काय होते की रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. नंतर आर्थिक विकास होतो. मग जाहिरात अप्रत्यक्षपणे देशाच्या आर्थिक विकासात सुद्धा हातभार लावते. वाढत्या मागणीमुळे, स्पर्धेमुळे अनेक नवीन उद्योगधंदे सुरू झाले आहेत. आणि मग अशा प्रकारच्या नवीन उत्पादनाची माहिती प्रभावी जाहिरातीमुळे लोकांपर्यंत पोहोचवता येते. थोडक्यात काय तर देशाचा आर्थिक विकासात सुद्धा जाहिरात मदत करते. म्हणजे बघा की आधी लोक काय करणार आहेत की करत होती, फळं डायरेक्ट खात होती, बरोबर. आता ते जे ज्यूस आले, सॉसेस आले, तर हे काय आले की एक गरज म्हणून काय होऊ लागले की निर्माण झालेले आहेत. हे नवीन उद्योगधंदे उदयास आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आर्थिक विकासात सुद्धा काय होतं की देशाच्या हिताचं काम जाहिरातीद्वारे केलं जाऊ शकतं. नंतर वृत्तपत्रे व मासिके यांचा महत्वाचा आधार असतो. तर म्हणजे वृत्तपत्रे, मासिके ही सुद्धा काय करतात की समाजाला शिक्षण देण्याचं काम करतात, माहिती देण्याचं काम करतात, जागृती निर्माण करण्याचं काम करतात. आणि या वृत्तपत्रांच्या व मासिकांचे महत्वाचे उत्पन्नाचे साधन म्हणजे जाहिरात होय. तर जाहिराती नसत्या तर वृत्तपत्रे व मासिके 10 पट किमतीने काय केले करावे लागले असते, खरेदी करावे लागले असते. मग त्याच्यामुळे काय झालं की या जाहिरातीमुळे सगळ्यांना काय होतं की सगळ्यांचा फायदा होतो. नंतर लोकांची गुंतवणूक. तर दूरदर्शन व आकाशवाणीवरील कार्यक्रम जाहिरातदार स्वतः आयोजित करतात, बरोबर. मग ते म्हणून अनेक चांगल्या कार्यक्रमांची मेजवानी लोकांना मिळते. म्हणजे दूरदर्शन व आकाशवाणीवर प्रायोजित कार्यक्रम जाहिरातींना फार महत्व आहे. म्हणजेच काय की टीव्हीवर आपण एखादा कार्यक्रम जर बघितला तर तो काय केला असतो की स्पॉन्सर केला असतो. बघा तुम्ही जे रियालिटी शोज आहेत त्याच्यामध्ये येतं की हा स्पॉन्सर, तो स्पॉन्सर, तो स्पॉन्सर, अशी लिस्ट वाढलेली असते. कारण तो एखादा कार्यक्रम जर समजा लोकांच्या पसंतीस उतरत असेल तर जास्तीत जास्त लोक तो कार्यक्रम बघतात आणि बघत असतील तर त्या दरम्यान आपल्या उत्पादनाची जाहिरात जावी म्हणून हे उत्पादक काय करतात की आपलं जे उत्पादन आहे त्या गाजलेल्या किंवा ज्याचा TRP जास्त आहे, ज्यांचा जो आवडता प्रोग्राम आहे त्या दरम्यान आपल्या उत्पादनाची जाहिरात लावतात. आणि मग ती जाहिरात लावण्यासाठी मग चढाओढ निर्माण होते. मग जो जास्त पैसे देतो किंवा जो जास्त स्पॉन्सरशिप करतो त्याला काय होते की तिथं संधी मिळते आणि आवडता कार्यक्रम बघण्याच्या वेळी काय केलं जातं की तो कार्यक्रमाचा खर्च देखील त्याच्यामधून निघून जातो आणि लोकांची गुंतवणूक त्याच्यामध्ये असते. आणि हे काम काय होतं की जाहिरातीमुळे करता येऊ शकतं. आणि मग तो आवडत्या कार्यक्रमाच्या वेळी ही जाहिरात येते. मग ती सतत 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 काय होते की लोकांच्या डोळ्यासमोर येते आणि पर्यायाने काय होतं की जास्त वस्तू त्या उत्पादनाची खरेदी केली जाऊ शकते आणि त्याच्यामुळे लोकांची गुंतवणूक सुद्धा जाहिरातीद्वारे होते. नंतर वाजवी किमतीत दर्जेदार वस्तू मिळतात. जाहिरातीमुळे स्पर्धा निर्माण होते. स्पर्धा वस्तूची गुणवत्ता व किंमत याच्यावर आधारित असते. मग यामुळे दर्जेदार उत्पादन घेण्यावर उत्पादकांचा भर असतो. तर ह्या वस्तू योग्य किमतीत मिळाल्यानंतरच बाजारपेठेत टिकता येते. म्हणजे समाजाला दर्जेदार वस्तू वाजवी किमतीमध्ये मिळते. स्पर्धेचा फायदा काय होतो की समाजाला होतो, ग्राहकांना होताना आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे सगळ्याच काय होतो की सगळ्यांना फायदा होताना दिसतो. म्हणजे उत्पादकांना देखील होतो, ग्राहकांना देखील फायदा होतो, तो म्हणजे जाहिरातीमुळे. नंतर समाजाला नवीन उत्पादनाची माहिती मिळते. जाहिरातीचा हा एक उद्देशच आहे किंवा एक वैशिष्ट्यच आहे की नवीन माहिती पुरवणे, नवीन माहिती देणे. मग बाजारपेठेत नवीन उत्पादन आल्यास त्या वस्तूची किंमत,
त्याचा वापर कसा करायचा, त्याची मूळची किंमत, त्यापासून होणारे अनिष्ट परिणाम असतील किंवा संबंधित सर्व माहिती असेल जी समाजातील लोकांना जाहिरातीमुळे मिळते. मग त्याचा चांगला फायदा काय होतो किंवा त्याचा फायदा काय, त्याचा इफेक्ट काय होणार आहे, या गोष्टी काय होणार आहेत की समाजाला कळणार आहेत, म्हणजे त्याची माहिती होणार आहे. म्हणजे तुम्ही जर हात स्वच्छ धुतला तर काय होणार आहे की तुमच्या हातावरचे किटाणू मरणार आहेत आणि तुम्ही समजा जर दात रेग्युलर घासला तर तुमच्या दातातले किटाणू मरणार आहेत. हे त्याचा काय करतात की फायदा तिथे सांगितला जातो आणि त्याच्यामुळे समाजामध्ये त्याच्यावरती काय होतं की विश्वास बसतो, लोक ती वस्तू खरेदी करतात आणि त्या वस्तू वापरतात. अशा प्रकारे काय होतं की जाहिरातीचा समाजाला फायदा होताना दिसतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा सांगा. आपण जवळपास जे जाहिरातीचं महत्त्व आणि फायदे जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. तर याच्यामध्ये उत्पादकांना होणारे फायदे, ग्राहकांना होणारे फायदे, किरकोळ व्यापाऱ्यांना होणारे फायदे, विक्रेत्याला होणारे फायदे, समाजाला होणारे फायदे, हे सगळे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. तर या सगळ्या पॉईंटची काय केले की सेपरेट जे व्हिडिओ आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय, तर उजव्या बाजूला एक छोटासा ॲरो दिसतोय, त्या ॲरोवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पूर्ण सगळे व्हिडिओची लिस्ट तिथं ओपन होईल आणि त्याच्या लिंक पण तिथे दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हा सेपरेट सुद्धा व्हिडिओ ऐकायला मिळेल आणि हा एकत्रित सुद्धा व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यामुळे तुम्ही तिथे जा, एकत्रित ऐका. खरं तो मोठा व्हिडिओ होईल किंवा सेपरेट तुम्ही 10-10 मिनिटाचे व्हिडिओ सुद्धा ऐकू शकता, जेणेकरून हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजेल. So thank you so much for watching this video. Thank you.